नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहनकर. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करण्यात आलेल्या 350 रुपये प्रति क्विंटल अनुदानाच्या प्रतीक्षेत असणारे शेतकरी आहेत, तर त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट, अतिशय दिलासादायक अशी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. मित्रांनो, या कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेला जो निधी आहे तो निधी वितरित करण्यासाठी मंजुरी आता देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी एक शासन निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. तर त्या शासन निर्णयामध्ये कोणत्या शेतकरी हे पात्र असणार आहेत, कशा पद्धतीनं निधी हा वितरित केला जाणार आहे, त्याची सविस्तर अशी माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर आपल्या भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2023च्या गडबडलेल्या भावामध्ये शेतकऱ्यांना फार मोठा सामना करावा लागला आणि हा सामना करत असताना शासनाच्या माध्यमातून प्रति क्विंटल 200 रुपयाच्या मर्यादेमध्ये प्रति क्विंटल 350 रुपये एवढे अनुदान हे जाहीर करण्यात आले होते आणि त्यासाठी 551 कोटी रुपयाचा निधी देखील त्या ठिकाणी वितरित केला जाणार होता. परंतु मित्रांनो, राज्याचे अनुदान दिलं जाणार होतं आणि मात्र हे अनुदानाचा जो निधी आहे तो निधी मंजूर करण्यात आल्यानंतर निधीची पूर्णपणे तरतूद न झाल्यामुळे पहिल्या टप्प्यात 10 कोटीपेक्षा कमी अनुदान असलेल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 कोटीपेक्षा जास्त असलेले अनुदान असलेले जिल्हे अशा वर्गवारी देखील त्या ठिकाणी करण्यात आली आणि पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 10,000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 4,000 रुपये असे एकूण 24,000 रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलं. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर परंतु अद्याप देखील असे बरेच सारे शेतकरी आहेत की ज्यांना या अनुदानाचा फायदा हा मिळाला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना अनुदान ही मिळालं नाही आणि त्या दृष्टिकोनातून हिवाळी अधिवेशनामध्ये 301 कोटी रुपयांची तरतूद देखील या ठिकाणी करण्यात आली आणि त्यापैकी 8 फेब्रुवारी 2024 रोजी 11 कोटी रुपयांचे निधी वितरित करून 20,000 रुपये प्रति क्विंटल शेतकरी अनुदानास मंजुरीही देण्यात आलेली आहे. तर त्याबद्दल शासनाने आपण या ठिकाणी पाहतो. या योजनेअंतर्गत कांदा अनुदानासंदर्भात 10 कोटीपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक 10 जिल्ह्यातील लाभार्थ्यांची अनुदानाची रक्कम 24,000 रुपयेपेक्षा जास्त असल्याने त्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय म्हणजे अशा 3 हप्त्यामध्ये 24,000 रुपयाचा निधी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला गेला आहे आणि अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा 4था हप्ता जो आहे तो खालील पद्धतीने वितरित करण्यात येणार आहे. आपण जर पाहिलं तर ज्या लाभार्थ्याची अनुदानाची रक्कम 44,000पेक्षा कमी आहे त्याचप्रमाणे संपूर्ण अनुदानाची रक्कम पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये केलेल्या 24,000 अनुदानाच्या अंतर्भूत करून त्यात सामील करून करण्यात यावी. त्याच पद्धतीनं ज्या लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम 44,000 अथवा 44,000पेक्षा जास्त आहे तर अशा प्रथम, द्वितीय आणि तृतीय टप्प्यामध्ये अदा केलेले 24,000 रुपये त्या ठिकाणी वगळून अंतर्भूत करून 4थ्या टप्प्यात 20,000 रुपये एवढी रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. एका शेतकऱ्याला हे अनुदान पुन्हा भेटणार नाही याची देखील काळजी त्या ठिकाणी घेण्यात यावी अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना आता या कांदा अनुदान उत्पादनाचा 4था हप्ता हा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी यांचे पात्र प्रस्तावाची तालुका सहाय्यक निधी सहकारी संस्था आणि तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या निशांनी करून त्या ठिकाणी ही जी रक्कम आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपल्या भरपूर साऱ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या गोष्टीची माहिती मिळेल. धन्यवाद.